नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभाग भरती 2024 जलसंपदा विभागामार्फत अत्यंत महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। दिनांक 24 जुलै 24/7/2024 रोजी या ठिकाणी हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। या प्रसिद्धीपत्रकामध्ये पाहूयात फायनल सिलेक्शन लिस्ट, उमेदवारांच्या नावाची अंतिम यादी कधी प्रसिद्ध होईल, तसंच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं स्टेटस काय आहे आतापर्यंत हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या प्रसिद्धीपत्रकामार्फत। ओके, सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता। पहा विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभागाच्या गट ब अराजपत्रित व गट क पदांकरिता एकूण 13 संवर्गासाठी ही रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू आहे। यामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, कोल्हापूर परिमंडळाच्या कागदपत्र पडताळणीच्या याद्या दिनांक 7/6/2024 रोजी प्रसिद्ध करून उमेदवारांना दिनांक 18/6/2024 ते 22/6/2024 या कालावधीमध्ये कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात आलेलं होतं आणि त्या पद्धतीने उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी देखील झालेली आहे। ठाणे आणि नाशिक या दोन परिमंडळाचे कागदपत्र पडताळणीच्या याद्या दिनांक 5/7/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या आणि त्यानुसार दिनांक 15/7/2024 आणि 20/7/2024 या कालावधीमध्ये ठाणे आणि नाशिक परिमंडळाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून झालेले आहेत। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू होतं त्या पिरियडमध्ये काही उमेदवारांनी काय केलेलं आहे, नियोजित वेळेप्रमाणे उपस्थित न राहता अतिरिक्त वेळ मागविलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। तर पहा, अशा उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारांनी उपस्थित न राहता आल्याने कागदपत्र पडताळणीसाठी अतिरिक्त वेळ मागितल्याने नैसर्गिक न्याय तत्वावर त्यांना वेळ द्यावा लागला आहे। या कारणामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे काही रिझल्ट आहेत किंवा याद्या आहेत ते या ठिकाणी लेट होणार आहेत। ठीक आहे, सो पहा, जे उमेदवार डीवीसाठी हजर राहिले नाहीत, त्यांच्या काही कारणास्तव किंवा काही खाजगी कारणास्तव त्यांना जाता आलं नाही, अशा उमेदवारांनी अतिरिक्त वेळ जे आहे ते जलसंपदा विभागाकडे मागितलेला आहे आणि ते ज्यावेळेस त्यांचं डीवी पूर्ण होईल त्यानंतर तुमच्या गुणवत्ता याद्या ज्या आहेत या ठिकाणी निवड याद्या ज्या आहेत ते प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। ओके, सो पहा, नंतर तसेच माजी सैनिक तसंच अपंग उमेदवारांच्या पात्रतेबाबत संबंधित यंत्रणांकडून दृढीकरण करून घेणे हे आवश्यक असल्यामुळे त्यांना या ठिकाणी दृढीकरण करण्यासाठी वेळ जास्त लागत आहे आणि हे जी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पारदर्शकता असणं आवश्यक आहे, अन्यथा अपात्र उमेदवार त्या ठिकाणी निवडला जाऊ शकतो असे या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो पहा, सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य व पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी करण्यात येत आहे असं या ठिकाणी यांचं संबंधित अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यानुसार पुढील प्रमाणे अंतिम याद्या या ठिकाणी घोषित करण्याचे तारीख जी आहे ते देण्यात आलेली आहे। ओके, सो ह्या नियोजित तारखेवर मध्ये तुमचे काय आहेत रिझल्ट जे आहे ते अंतिम याद्या ज्या आहेत ते प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। पहा कोणत्या तारखे आहेत, 29/7/2024 रोजी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अमरावती परिमंडळ, पुणे परिमंडळ, कोल्हापूर परिमंडळ, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या 5 परिमंडळाचे या संवर्गाचे निकाल जे आहेत ते या ठिकाणी अंतिम याद्या ज्या आहेत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। यामध्ये संवर्ग पहा, आरेखक, सहाय्यक आरेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ सर्वेक्षक सहाय्यक, सहाय्यक भांडारपार, प्रयोगशाळा सहाय्यक या पदांकरिता विद्यार्थी मित्रांनो अंतिम याद्या ज्या आहेत 29 जुलै 29/7/2024 रोजी प्रसिद्ध होणार आहेत। ठीक आहे, नेक्स्ट पहा, 31/7/2024 रोजी 31 तारखेला अमरावती परिमंडळ, पुणे परिमंडळ, कोल्हापूर, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर परिमंडळ या परिमंडळाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठीची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे। तसंच दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक आणि अनुरेखक या पदाची अंतिम यादी जी आहे ते 31/7/2024 रोजी प्रसिद्ध होणार आहे। ठीक आहे, नेक्स्ट पहा विद्यार्थी मित्रांनो, 5/8/2024 रोजी मुंबई परिमंडळ आणि नाशिक परिमंडळ या 2 परिमंडळाचे निवड याद्या ज्या अंतिम याद्या आहेत या ठिकाणी प्रसिद्ध केले जाणार आहेत। यामध्ये आरेखक पद आहे, सहाय्यक आरेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ वैज्ञानिक आहे, सहाय्यक भांडारपार, भूवैज्ञानिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक आणि अनुरेखक या पदांची याद्या अंतिम याद्या ज्या आहेत ते 5/8/2024 रोजी या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। ठीक आहे,
सो विद्यार्थी मित्रांनो, हे अपडेट आलेली आहे जलसंपदा विभाग भरती संदर्भातची. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्सद्वारे नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे. त्या कमेंट्सची आपण नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, सो माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.